आणि आज आम्ही या उद्घाटनाच्या प्रसंगी अजितदादांना खऱ्या अर्थानं सगळ्यांनीच खूप मिस केलं। कारण पुण्यात मागच्या 8-10 वर्षात राज्यामध्ये सत्ता कोणाची असो किंवा महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची असो, आम्ही सर्वांनी मिळून सातत्यानं एकत्र काम केलं। मी महापौर होतो, नंतर खासदार झालो, आम्ही हे पालकमंत्री, नंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम करतो। ते विरोधी पक्षात जरी असले तरी पुण्याच्या या सगळ्या विषयामध्ये सातत्यानं आम्ही एकत्र काम केलं। आणि आज पहिल्या प्रकल्पाचं भूमिपूजन किंवा उद्घाटन असं होतं की जिथे अजितदादा नाही आहेत, पण ज्या प्रकल्पासाठी त्यांचं योगदान आहे त्यांनी तो पूर्ण करण्यासाठी अनेक अडथळे होते, अनेक अडचणी होत्या, त्या दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। त्या पुलाला त्यांचं नाव देण्यात यावं, या प्रकल्पाला त्यांचं नाव देण्यात यावं अशी सगळ्यांचीच भावना होती। आणि म्हणून आज आम्ही ती भावना व्यक्त केली। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचे सुद्धा मनात तोच विचार होता। आणि म्हणून आज सर्वानुमते या एकात्मिक जो काही प्रकल्प आहे इथला, त्याला दुमजली उड्डाण पूल, त्याला अजितदादांचं नाव देण्याचं आज सर्वानुमते ठरलं। आणि खऱ्या अर्थाने इतक्या मोठ्या प्रकल्पाचं आज लोकार्पण होतं आहे, हीच अजितदादांना मला असं वाटतं की एक श्रद्धांजली असेल। पुणेकरांच्या दृष्टीने एक मोठा प्रकल्प आज ज्याचं लोकार्पण झालं, त्याची सेवा सुरू झाली।